मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भास्कर हॉस्पिटलमध्ये बसलेला असतो. तेवढ्यात ओवी तेथे येते आणि भास्करला विचारते की दीपाली कशी आहे. तेव्हा आणि तिने असं का केलं असंही ती भास्करला जाब विचारत असते. भास्कर तिला बोलतो, अगोदर तुझी मम्मा शुद्धीवर येऊ देत, आपण नंतर तिला सर्व विचारून घेऊ. डॉक्टर आत्ताच सांगून गेले ती आता ठीक आहे. इकडे बाबी आत्या खूप नाराज असतात. तेव्हा माई, सुवर्णा आणि अपर्णा तिकडे असतात. तेव्हा बाबी आत्या विचारते, तुम्ही इथे काय करत आहात? बाहेर पाहुणे आहेत ना? तेव्हा सुवर्णा सांगते, दादा आहेत, तुम्ही अगोदर दूध पिऊन घ्या. तेव्हा माई बोलते, आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. परंतु बाबी आत्या ऐकत नाही. तर माई दूध पिण्यासाठी आग्रह करते. बाबी आत्या बोलते, जरा वेळाने घेते आणि बोलते, मी आत्ता कोणताही अविचार करत नाही, फक्त मला थोडा वेळ एकटं राहायचं आहे. तेवढ्यात अप्पू तेथे येते आणि बाबी आत्याला दुःखी पाहून तिलाही खूप वाईट वाटत असतं. ती स्वतःशीच बोलते, आत्याचा आनंद परत आणण्यासाठी मला काहीतरी करायला हवं. आणि बाबी आत्याजवळ जाऊन बोलते, काळजी करू नको आत्या, मी भास्कर काकाला घरी घेऊन येते. तर इकडे शशांक, अमेय, कुकी आणि निखिल हॉस्पिटलमध्येच असतात. तेव्हा अप्पू तेथे येते आणि कुकीला दीपाली कशी आहे असं विचारते. तेव्हा शशांक सांगतो, तू इकडे कशाला आलेस? अप्पू बोलते, मी एका डॉक्टरची मुलगी आहे, त्यामुळे इमर्जन्सीमध्ये काहीही करावं लागतं हे मला माहीत आहे. निखिल सांगतो, दीपालीची ट्रीटमेंट तेच करत आहेत. अप्पू भास्करला समजवायला जाते. भास्कर ऐकत नाही. अप्पू बोलते की दीपाली आंटीची काळजी घ्यायला बाबा आहेत, परंतु तुम्ही आत्ता माझ्याबरोबर घरी चला. परंतु भास्कर बोलतो, मी आणि ओवी इथेच थांबणार आहेत, तुम्ही घरी जा. अप्पू बोलते, तुमचं एकमेकांवर प्रेम आहे ना, मग ते कुठं हरवलं? सर्वांना तुमची खूप काळजी वाटते, परंतु तुला त्यासाठी माझ्याबरोबर यावंच लागेल. तेव्हा भास्कर बोलतो, प्रेमापेक्षा महत्त्वाचं कर्तव्य असतं. तेव्हा अप्पू बोलते, आता कर्तव्य तू केलं आहे, तू तुझं कर्तव्य केलं आहे, मग आता माझ्याबरोबर चल. बाबी आत्यासाठी जे काही कर्तव्य आहे ते कर, कारण माझ्या बाबी आत्याने एवढे वर्ष तुमची वाट पाहिली, तो दिवस आता आला आहे. मग तुम्ही असं करू नका. बाबी आत्याचा थोडा तरी विचार कर. भास्कर बोलतो, माझ्या ह्या अवस्थेत मी लग्न नाही करू शकत, मला आता सर्वात जास्त दीपालीचा जीव महत्त्वाचा आहे. अप्पू बोलते, बाबी आत्याने असं काही केलं तर? तेव्हा भास्कर बोलतो, ती असं काही करणार नाही, मला तिच्यावर खूप विश्वास आहे. कुकी बोलतो, आपण सर्वजण घरी जाऊयात, डॉक्टर कौशिक आणि भास्कर इथे हॉस्पिटलमध्ये आहेत. अप्पू बोलते, मी बाबी आत्याला प्रॉमिस केलं आहे, मी अशी एकटी घरी जाऊ शकत नाही, मी भास्कर काकाला घरी घेऊन जाणारच. शशांक तिला समजावतो. तेव्हा सर्वजण घरी येतात. बाबी आत्या दीपाली कशी आहे असं विचारते. तेव्हा शशांक सांगतो, दीपालीच्या जीवाला आता धोका नाही आणि ती सकाळी शुद्धीवर येईल. तेव्हा माई विचारते, मग भास्कर घरी येणार आहे की नाही? तेव्हा सुवर्णा आणि माई अप्पूला बोलते, तू बोलली होती ना की भास्कर काकाला घरी घेऊन येते, मग काय झालं? अप्पू बोलते, बाबी आत्या सॉरी, मी भास्कर काकाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने ऐकलंच नाही. तेव्हा बाबी बोलते, तू कशाला सॉरी बोलतेस? तेव्हा सुवर्णा बोलते, त्यांनी तुमच्या आशा वाढवल्या, प्रत्येकाने तू मला सॉरी बोलायला हवं. सुवर्णा जरा अप्पूवर चिडते आणि कोणत्या आशेने तू प्रॉमिस करून गेली होती, आणि तसंही सर्व गोष्टी तुझ्या मनासारख्या होऊ शकत नाही असं म्हणून सुवर्णा अप्पूवर चिडते. तेव्हा माई तिला शांत करतात, परंतु सुवर्णा ऐकत नाही आणि बोलते, भास्करचं दीपालीवर जास्त प्रेम आहे, बाबी वंशनवर नाही. बाबी आत्या सुवर्णाला समजावत असतात. कुकीही अप्पूची बाजू घेऊन बोलतो. अप्पू खूप रडत असते. सर्वांना खूप वाईट वाटत असतं, कोणीही कोणावरचा राग कोणावरही काढत असतं. तेव्हा अप्पू रूममध्ये रडत जाते. तेव्हा शशांक तिच्या पाठोपाठ जातो आणि अप्पूला काय झालं विचारतो. अप्पू बोलते, तू पण मला इथे बोलून घेतलं, कारण मी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करते, दुसऱ्यांचा मॅटर सॉल्व करण्याचा प्रयत्न करते, परंतु तसं काही होत नाही. शशांक बोलतो, मी तुला कधीही ओरडणार नाही, तुझं काही चुकलं असं मला वाटत नाही, तू तुझ्या परीने सर्व काही प्रयत्न केला आहे. शशांक बोलतो, तुला माझ्यावर चिडायचं नव्हतं, परंतु आज जे झालं ते अनपेक्षित होतं. शशांक तिला समजावत असतो. अप्पू बोलते,
मला आईचा राग आला नाही, परंतु मला बाबा नेहमी म्हणतात, जो आपल्यावर प्रेम करतो ना तोच नेहमी आपल्यावर चिडतो. मग मी समजून घ्यायला पाहिजे. मला बाबी आत्याचं खूप वाईट वाटत आहे, कारण भास्कर आणि बाबी आत्याचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. मग ते असे काय एकमेकांपासून दूर जाऊ शकतात? त्यांना एकत्र आपल्याला आणायलाच हवं. तेव्हा भास्कर काका परत येईल ना, असं अप्पू विचारत असते. शशांक, तुला असं वाटतंय ना? मग तसंच होईल. आणि अप्पूला असं म्हणून जवळ घेतो. तेव्हा अप्पू शशांककडे पाहतच राहते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये बाबी आत्या खूपच दुःखी असते. अप्पू बोलते, तुझ्या सेल्फ रिस्पेक्टपेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आणि मी तुला अशी हरू देणार नाही. नंतर सर्वजण बाबी आत्याला आवाज देत असतात. बाबी आत्याने आतून दरवाजा लावून घेतलेला असतो. बाबी आत्या दरवाजा उघडत नाही हे पाहून मात्र सर्वजण टेन्शनमध्ये येतात. तर मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.